हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आजकाल मुलांना टिफिनला काय द्यायचं किंवा नाश्त्याला काय द्यायचं हा प्रत्येक आईला प्रश्न पडलेला असतो आणि मुलांना नेहमीच वेगळं वेगळं काहीतरी हवं असतं, त्याशिवाय मुलं टिफिन खात सुद्धा नाहीत। आज असंच काहीतरी एक छान असा पदार्थ आपण घेऊन आलेलो आहोत मुलांसाठी। आपण आज मसाला पोळी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर घरी जे आपण पीठ मळलेलं असतं चपातीसाठी त्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा। त्याची छानशी अशी चपाती किंवा पोळी म्हणू शकता तुम्ही, ती आपण लाटून घेतलेली आहे। थोडीशी जाडसरच लाटलेली आहे। त्यानंतर त्या पोळीला आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला मसाले टाकायचे। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे लाल मिरची पावडर टाकणार आहोत थोडीशी, त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला, अगदी थोडीशी धने पावडर, ह्याला फ्लेवर यावं म्हणून आपण हे मसाले टाकत आहोत। त्यानंतर किंचितसं मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे। आता हे सगळे मसाले पोळीला व्यवस्थित असे लावून घ्यायचे, हातानेच लावून घ्या। त्यानंतर आपण यावरती थोडीशी चिली फ्लेक्स टाकणार आहोत। तुमच्याकडे मिक्सअप्स असतील तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता। त्यानंतर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। आता या पोळीला ना आपल्याला कट द्यायचेत अशा पद्धतीने, साधारणतः 4 ते 5 भागांमध्ये ही पोळी आपण कट करून घेऊयात। आणि आता जो कट केलेला भाग आहे तो आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, ही खूप सोपी पद्धत आहे पराठा बनवण्याची। इथे अशा पद्धतीने आपण ही पोळी पूर्णपणे रोल करून घेतोय। आता याचा आपण एक पराठा लाटून घेऊयात। अशा पद्धतीच्या पोळ्यांमध्ये पराठ्यांमध्ये ना आपण कोणत्याही पद्धतीचं स्टफिंग टाकू शकतो आणि मुलं खूप जास्त आवडीने खातात ह्या अशा पद्धतीच्या पोळ्या। तुम्ही नुसती चीज चपाती जरी करून दिलीत ना मुलांना तरी पण ते अगदी आवडीने खातील। ते जर तुम्ही प्लेन चपाती दिलीत मुलांना टिफिनला तर मुलं अजिबात आवडीने ती खाणार नाहीत। जेव्हा आपण कोथिंबीर टाकली तिथे तुमच्याकडे जर मेथीची पानं असतील तर तुम्ही ती टाकू शकता, पालक चिरून टाकू शकता। अगदी मस्त असा पराठा आपण इथे लाटून घेतलाय। आता ह्याला शेकून घ्यायचंय। तवा सुद्धा छान असा गरम झालाय। आपण पूर्ण बटर मध्ये हा पराठा शेकून घेणार आहोत। तुमच्याकडे जर तूप असेल, मुलं जर तूप आवडीने खात असतील तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा हा पराठा शेकू शकता। आपण याला मसाला पोळी किंवा मसाला पराठा काहीही म्हणू शकतो। दोन्ही बाजूने अगदी खरपूस असा भाजून घेऊयात हा पराठा। अगदी भरभरून असं बटर सुद्धा लावायचंय ह्याला, म्हणजे कसा हा जो पराठा आहे तो एकदम असा कुरकुरीत क्रिस्पी असा बनतो, मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील। त्यानंतर आता यावरती आपण चीज टाकायचंय। इथे आपण स्लाइस चीजचे छोटे छोटे पीस करून टाकलेत, अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी स्लाइस लागले। तुम्हाला प्रोसेस्ड चीज वापरायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। आता हे चीज आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम मसाला पोळी किंवा मसाला पराठा बनवून खाण्यासाठी तयार आहे। मुलांना तुम्ही टिफिनमध्ये अगदी इझिली हा पराठा देऊ शकता। खरंच खूप छान लागतो खायला, किंवा सकाळी चहा सोबत नाश्त्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे पराठे खाऊ शकता। मुलांच्या टिफिनसाठी खूप सोपा असा हा पदार्थ आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।